आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। खून प्रकरणामध्ये नेमकी काय घटना घडली होती? आरोपी अटक केले? पाचेगाव खून प्रकरणामध्ये भीमराव कुंभार आणि त्यांची पत्नी सुशीला कुंभार यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारले असं आम्हाला फोन आलेला होता आणि आम्ही घटनास्थळी गेलो तर भीमराव कुंभार यांना घराच्या छतावर भीमराव कुंभार हे छतावर मयत मिळून आले। त्यांच्या गळ्यावर असं सळईनं खुपसलेला होता आणि त्यांची पत्नीला असं वायरने गळा आवळलेला होता जिन्यावर। तर त्याच्यानंतर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही तपास सुरू केला, सगळे बॉडी वगैरे पंचनामा केला, तपास सुरू केला, गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली होती की बाबा त्यांच्या मुलासोबत त्यांचा वाद होता, त्यांचं पटत नव्हतं। त्या अनुषंगाने आम्ही त्या मुलाला ताब्यात घेतलं, ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन त्याला सखोल विचारपूस केला तर त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। तर म्हणून त्याला काल आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेलं। त्यांचा मुलगा समाधान कुंभार त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली, त्याला आम्ही अटक केलेली आहे। कारण काय सांगितलं? मोठी त्याने म्हणणं आहे की बाबा ते राशन कार्ड त्यांचं वारंवार ते मी मागत होतो, देत नव्हते, म्हणून रागाच्या भरात त्या दिवशी शिवजयंती मिरवणूक होता, डीजेचा आवाज वगैरे होता, म्हणून त्या दिवशी घरात मागायला गेलो। पुन्हा त्यांनी आईने नकार दिला वडिलांनी, म्हणून रागाच्या भरात दोघांना मारलं असं सांगितलं त्यांनी। तो एकटाच आहे का? त्याचा मिळून केला? कोणी साथीदार नाही, तो एकटाच आहे। का तर आमचं तसं व्हेरिफिकेशन पण झालं, जवळपास कोणी साथीदार नाही, एकटाच गेला, एकटाच जाऊन मर्डर करून आणि घरी बाहेरून कडे लावून गेला होता घरी। तो त्यांना कोर्टात हजर करणार, आज कोर्टात हजर करणार आहे आणि पोलीस कस्टडी मागणार आहे। तपास कामामध्ये टीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता। आदरणीय SP सर, ॲडिशनल SP सर, आमचे DYSP साहेब आणि पंढरपूरचे DYSP सर सुद्धा स्पॉटवर आले होते। सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचं टीमसुद्धा होता, आमच्या पोलीस स्टेशनचे पण सर्व अधिकारी अंमलदार सगळ्यांनी मेहनत करून सगळे गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतलेले आहेत आणि योग्य रीतीने त्याला विचारपूस करण्यात आले, इंट्रोगेशन करण्यात आले, त्याच्यात यश मिळालेलं आहे। त्यांनी स्वतःहून कबुली दिलेलं आहे, कसं कसं केलं, काय केलं सांगितलं आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे, पुरावा गोळा करणे आणि पुढील केस मजबूत करणे चालू आहे।